हाय हॅलो नमस्कार. आज माझ्या 15 दिवसाच्या डिटॉक्स चॅलेंजचा 8वा दिवस. मनात आज वेगळीच ऊर्जा आहे, कारण आज मी या प्रवासाचा अर्धा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. घराची कामं, डाएट सांभाळणं आणि स्वतःसाठी 2 वेळा वेळ काढून रोज 10,000 स्टेप्स पूर्ण करणं. सुरुवातीला वाटलं होतं कठीण जाईल, पण आज स्वतःमधलं हे सातत्य पाहून खरोखरच छान वाटतंय. सकाळी 5,000 स्टेप्स पूर्ण करताना मनात हेच विचार येत होते. घरी आल्यावर दिवसाची सुरुवात केली हळद घातलेल्या गरम पाण्याने आणि सोबत बदाम अक्रोडचा खुराक. आजचा नाश्ता मात्र एकदम स्पेशल होता. मी बनवला होता बेसन चिल्ला, तोही भरपूर भाज्या घालून आणि सोबत हिरवी पुदिना चटणी. वाह, काय कॉम्बिनेशन होतं. एरवी मी चिल्ल्यासोबत सॉस खाते, पण डाएटमुळे आज हे नवीन कॉम्बिनेशन ट्राय केलं आणि ते खूपच भन्नाट झालं. दुपारच्या जेवणात एकदम सात्विक बेत होता. पालेभाज्याचा परता, काशीफळाचं भरीत, मुगाची सातळ आणि सोबतीला ब्राऊन राईस. डाएटमुळे मला रोज नवनवीन आणि पौष्टिक पदार्थ खायला मिळतायत, याचा मला खूप आनंद होतोय. जेवणानंतर थोडा वेळ थांबून संध्याकाळी ग्रीन टी घेतला आणि उरलेली 5,000 पावलं पूर्ण करायला बाहेर पडले. चालून येताना दुकानात छान मशरूम दिसले. मग विचार केला, आज डिनरसाठी काहीतरी नवीन करूया. घरी येऊन मस्त मशरूम सॅलेड बनवलं. यात खूप साऱ्या भाज्या घातल्या आणि सोबतीला प्रोटीनसाठी उकडलेले मूग. मशरूममुळे सॅलेडला एक वेगळीच चव आली होती. दिवसाची सांगता तमालपत्राचा चहा घेऊन केली आणि आजचा दिवस एकदम समाधानात पूर्ण झाला. 8 दिवस झाले, एकही दिवस नियम चुकला नाहीये. सातत्य असेल तर सगळं शक्य आहे, याची आता खात्री पटली आहे. तुम्हाला माझा हा प्रवास कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या भेटूया नव्या उत्साहासह. बाय बाय. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. फॉलो फॉर मोर व्हिडिओज.